नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य करिअर अकॅडमी तर्फे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. तसेच आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या घटकाविषयी थोडा अभ्यास बघणार आहोत. 50 प्रश्न आहे. त्या 50 प्रश्नाचे एक पहिला प्रश्न आहे आपला, नामाच्या रूपात होणाऱ्या बदलास किंवा नामाला होणाऱ्या विकारास टिंबटिंब असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विकरण हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे नामाच्या मूळ रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे जो बदल होतो त्याला व्याकरणामध्ये विकरण असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न दुसरा, मराठी व्याकरणानुसार लिंग या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खून किंवा चिन्ह, हे त्याचं योग्य उत्तर होईल. म्हणजे एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे हे ज्या चिन्हाने ओळखले जातात त्याला लिंग असे म्हणतात. यानंतर प्रश्न तिसरा, मानवी शरीरात लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी निर्मिती प्रामुख्याने कुठे होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अस्थिमज्जा येथे त्याची निर्मिती होते. याचं योग्य उत्तर डी आहे. हाडाच्या आतील पोकळीत आलेला मऊ उतीमध्ये रक्ताच्या विविध पेशी तयार होतात. यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर कशामध्ये होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फायब्रिन. रक्त गोठताना फायब्रिनोजनचे रूपांतर न करता विरघळणाऱ्या फायब्रिनच्या तंतूमध्ये होते, त्यामुळे जखमेवर चाळे तयार होऊन रक्त थांबते. यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा, पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा, हे त्याचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6वा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येथे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हेग, हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषेत लिंगाचे मुख्य किती प्रकार मानले जातात? तर त्याचे पर्याय आहे ऑप्शन बी, 3, हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर 3 प्रकार कोणते? पुलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालील पैकी कोणता शब्द पुलिंगी या गटात मोडतो? तर समुद्र हा त्याचं योग्य उत्तर आहे. ए ऑप्शन हे त्याचं योग्य उत्तर होईल. नदी आणि खाडी हे स्त्रीलिंगी आहे, तळे हे कोणतं? नपुंसकलिंगी आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 9, फुफ्फुसातून शुद्ध झालेले ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात सर्वप्रथम येते? तर डावे अलिंद म्हणजे ऑप्शन क्रमांक ए, हे त्याचं योग्य उत्तर होईल. म्हणजे फुफ्फुसाकडून येणारा शिरा शुद्ध रक्त डाव्या अलिंदामध्ये घेऊन येतात. यानंतर प्रश्न क्रमांक 10, मानवी शरीरातील मूत्रपिंडाची किडनी मुख्य कार्य काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रक्ताचे गाळण करून टाकाऊ पदार्थ बाहेर करणे. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 11वा, 1954 साली पंचशील तत्व टिंबटिंब यांनी मांडले. याचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क्रमांक बी, हे त्याचं योग्य उत्तर होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 12वा, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंबचे घोषवाक्य आहे. तर मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा, ऑप्शन क्रमांक सी, हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13, विदुषी या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी पुलिंगी शब्द? तर विद्वान, विद्वान हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, नपुंसकलिंगी शब्दाचा योग्य समूह कोणता? तर झाड, घर, पुस्तक, ऑप्शन क्रमांक ए, हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा, वारा, सूर्य, चंद्र हे कोणतं? तर हे पुलिंग. पर्वत, रस्ता, मुलगा हेही पुलिंग आहे. वही, शाळा, पेन्सिल हे स्त्रीलिंगी मध्ये मोडतात. यानंतरचा प्रश्न 15वा, मानवी पचन संस्थेमध्ये अन्नाच्या अपचनाची क्रिया कुठून सुरू होते? तर ही तोंडावाटी म्हणजे ऑप्शन क्रमांक डी,
हे त्याचं योग्य उत्तर होईल. म्हणजे लाळेतील टायलिन सारख्या विकारामुळे पिष्टमय पदार्थाच्या पचनाची सुरुवात तोंडातच होते. यानंतर प्रश्न क्रमांक 16वा, मानवी शरीरात पित्त कोठे साठवले जातात? तर ते पित्ताशयात. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे यकृताने तयार केलेले पित्त पित्ताशयात साठवले जाते आणि आवश्यकतेनुसार आतड्यात ते सोडले जातात. 17वा, चौसाच्या लढाईनंतर ने शेरशहाने नाव धारण केले तर शेरखान. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, अष्टाध्यायी अर्थशास्त्र व थेरी गाथा हे ग्रंथ टिंबटिंब काळातील आहेत तर मौर्य या काळातील ते ग्रंथ आहे. त्याचं ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. 19वा प्रश्न, सामासिक शब्दाचे लिंग कशावरून ठरवले जातात? तर याचं दुसऱ्या व शेवटच्या शब्दावरून. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भाजीपाला या सामासिक शब्दांचे लिंग कोणते? तर भाजीपाला या सामासिक शब्दाचे लिंग आहे ऑप्शन क्रमांक ए पुल्लिंग. सामासिक शब्दाचे लिंग त्यातील शेवटच्या शब्दाच्या लिंगावर अवलंबून असते. पाला हा शब्द पुल्लिंगी असल्याने भाजीपाला हा सामासिक शब्दही पुल्लिंगी होतो. हे लक्षात ठेवा. असा प्रश्न परीक्षेला खूप वेळा विचारलेले आहेत. तर असे प्रश्न आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे चुकती कामा नाही. कारण भाजीपाला हा शब्द आला तर शेवटच्या प्रश्नाला म्हणजे शब्दाला वेटेज द्यायचं. प्रश्न क्रमांक 21, हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिर आणि निला असे म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे शिरा शरीराच्या विविध भागाकडून अशुद्ध रक्त गोळा करून हृदयाकडे आणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 22, जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीने ज्ञान देणारे संवेदन केंद्र आहे? तर गोड. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. जिभेचा शेंडा हा प्रामुख्याने गोड चवीसाठी संवेदनशील असतो. प्रश्न क्रमांक 23, प्राचीन काळी अरब हे निसर्ग पूजक होते. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे हे दाब. हे त्याचे डी हे त्याचे योग्य उत्तर होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 25, श्रीमंत हे विशेषण असले तरी श्रीमंत हे रूप कोणाचे स्त्रीलिंगी रूप म्हणून वापरले जाते? तर श्रीमान. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचे रूप म्हणून वापरले जाते. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 26, मराठीत उभयलिंगी शब्द म्हणजे काय? उभयलिंगी म्हणजे जे शब्द दोन वेगवेगळ्या लिंगात आढळतात त्यांनाच आपण उभयलिंगी शब्द असे म्हणतो. बघा, काही शब्द एकापेक्षा जास्त म्हणजे ती बाग तो बाग असे आपण वापरतो त्यांनाच आपण काय म्हणायचं? उभयलिंगी शब्द असे म्हणतो. यानंतरचा प्रश्न क्रमांक 27, वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन कोणत्या क्रियेद्वारे केले जाते? तर बाष्पोत्सर्जन. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. म्हणजे बघा, पानावरील पर्णरंध्रा वाटे जास्तीचे पाणी बाष्प स्वरूपात बाहेर टाकण्याच्या क्रियेला बाष्पोत्सर्जन असे आपण म्हणतो. यानंतर प्रश्न क्रमांक 28, फुफ्फुसांचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य रक्ताचे शुद्धीकरण म्हणजे वायू विनिमय. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर होईल. बघा, फुफ्फुसाचे हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतात आणि रक्तातील CO2 बाहेर काढतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? तर जपान. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30, डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. बघा, ऑप्शन क्रमांक बी हे त्याचे योग्य उत्तर होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 जून 1928 रोजी अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. यानंतर प्रश्न क्रमांक 31, कालवड या शब्दाचा पुल्लिंगी शब्द निवडा. तर खोंड. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. खोंड म्हणजे तरुण बैल. या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कालवड असे होते. यानंतर प्रश्न क्रमांक 32, मानवी शरीरात कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे मुरदूस हा रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक ए
डी जीवनसत्व हे त्याचं योग्य उत्तर होईल. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास किंवा जीवनसत्व डी कमतरतेमुळे हाडांच्या कमकुवतापणामुळे मुरदूस हा आजार होतो. बघा प्रश्न क्रमांक 33, रक्तवाहिन्यांच्या कोणत्या प्रकारामध्ये रक्तदाबाने किंवा वाहते किंवा भीती जाड असतात? तर धमन्या. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. हृदयाकडून जोरात रक्त ढकलले जातात असल्याने धमन्यांच्या भीती जाड व स्थितीय असतात. यानंतर प्रश्न क्रमांक 34, यमुना पर्यटन हा मराठीतील पहिला कादंबरीचे लेखक आहे? तर बाबा पदमजी. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35, इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांची स्वीकार करावा लागला. हा करार टिंबटिंब नावाने प्रसिद्ध आहे. तर मॅग्नेट चार्टा म्हणजे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर होईल. यानंतर 36वा प्रश्न, सांडणी हे कोणत्या प्राण्यांचे स्त्रीलिंगी रूप आहे? तर उंट. या ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर होईल. यानंतर प्रश्न क्रमांक 37, पचन झालेल्या अन्नाचे जास्तीत जास्त शोषण शरीराच्या कोणत्या भागात होते? तर याचं योग्य उत्तर आहे लहान आतडे. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. लहान आतड्याच्या भिंतीवर असलेल्या सूक्ष्म विलायद्वारे अन्नातील पोषक तत्वे शोषली जातात. यानंतरचा प्रश्न क्रमांक 38, हवा फुफ्फुसात गेल्यानंतर ऑक्सिजनचा रक्तामध्ये प्रवेश कशाद्वारे होतो? तर याचं वायुकोश. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. म्हणजे फुफ्फुसातील सूक्ष्म पिशव्यांना वायुकोश म्हणतात, जिथे वायूंचा विनिमय रक्तासोबत होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 39, निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात? तर 72 ते 80. सी हे त्याचं ऑप्शन सी योग्य उत्तर होईल. एका सामान्य निरोगी प्रौढ व्यक्तीच्या हृदयाची स्पंदने दर मिनिटाला साधारणपणे 72च्या सुमारास असतात. हे लक्षात असू द्या. यानंतर प्रश्न क्रमांक 40, चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार कोणता? तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खग्रास आणि चंद्रग्रहण. यानंतरचा प्रश्न 41वा, विषुवृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस हा अरोह आणि अभिसरण म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा 42वा प्रश्न, सूर्य या शब्दाचे लिंग कोणते? तर सूर्य या शब्दाचे लिंग सी, पुल्लिंग. यानंतरचा प्रश्न 43वा, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर ती पेन्सिल. ऑप्शन क्रमांक ए हे ते स्त्रीलिंगीचं योग्य उत्तर होईल. तो कागद, ते पेन आणि तो खडू हे पुल्लिंग आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 44, मानवी आहारातील ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर कर्बोदके, कार्बोहायड्रेट म्हणजे शरीराला लागणारी दैनंदिन ऊर्जा प्रामुख्याने तांदूळ, गहू यासारख्या कर्बोदकामधून मिळते. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न 45वा, लाळेमध्ये कोणते विकार आढळले जे पिष्टमय पदार्थाचे पचन करते? तर ते टायलिन. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा, टायलिन हे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर साध्या साखरेत आणि माल्टोज मध्ये करते. प्रश्न क्रमांक 46, सूर्यमालेमध्ये लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहादरम्यान आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे मंगळ व गुरु. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 47, जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता? तर आफ्रिका खंड. यात ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 48, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप मुलगी होते तर पुत्र या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? तर पुत्री. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. तत्सम शब्दाच्या बाबतीत पुत्राचे स्त्रीलिंगी रूप पुत्री असे होते. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणता शब्द उभयलिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी या दोन्हीत आढळते? तर वेळ. वेळ ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर होईल. बघा, वेळ हा शब्द पुल्लिंगी तो वेळ आणि स्त्रीलिंगी ती वेळ अशा दोन्ही प्रकारे वापरला जातो. यानंतरचा प्रश्न क्रमांक
50. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरामध्ये यकृत. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर होईल. यकृत म्हणजे लिव्हर हे शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव आणि ग्रंथी आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.